चॅनलवर। तर आज आहे अक्षय तृतीया आणि इंडियात तर काल झाली, इथे आम्ही एक दिवस लेट असतो कारण आज इथे आहे फ्रायडे आणि 10 मे। तर आज इथे अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आता मी सकाळी उठली 6 वाजता, भूवी वगैरे स्कूलला गेली, तिला टिफिन वगैरे दिला आणि मी त्याच्यानंतर जरा झोपलेली कारण पूर्ण काल रात्रभर मी झोपलीच नव्हती, माझी मान पुन्हा खूप जास्त चालली आहे त्याच्यामुळे। तर मी आता त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली, 1 तास, आणि आता उठली। त्याच्यानंतर आता अक्षय तृतीया म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपण घर तर रोज साफ करतच असतो, त्याच्यानंतर मॉप करणं वगैरे हे सगळं आपण रोज करत असतो, पण आज अक्षय तृतीया आहे तर पुन्हा असं म्हणतात की पूजा करायच्या आधी पूर्ण घर तुम्ही क्लीन करा, त्याच्यानंतर पूजा करा व्यवस्थित। तर त्यामुळे मी म्हटलं आधी घर वगैरे पूर्ण क्लीन करूया, लादी वगैरे पुसूया, देवाची भांडी वगैरे घासूया आणि त्याच्यानंतर पूजा करूया। तर चला मी आता पूर्ण घर आवरून घेते। तर सगळ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीया हे माहितीच आहे आपल्याला की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा असा आजचा दिवस आहे। आजचा दिवस हा खूप शुभ मानला जातो। आजच्या दिवशी देवाची पूजा वगैरे म्हणजे खूप। तर चला आता मी आंघोळ वगैरे झाली, आता रेडी झालेली आहे। अक्षय तृतीया आहे म्हणून असे छान असं इंडियन लुक केलेला आहे, येलो कलरचा असा ड्रेस घातलेला आहे। ॲक्च्युली इथे माझ्याकडे साड्या खूप भरपूर आहेत, ड्रेस एवढे जास्त नाही आहे। सो आता मी बघू कधी इंडियाला जाईन त्यावेळी ड्रेस घेऊन येईल। तर आता मी असं येलो कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आता देवाची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करते। तर आता देवाची पूजा करून घेते। देवाची पूजा करण्यासाठी फुलं काढते, माझ्या पॅटिओमधली फुलं आहेत थोडीफार। तर आता हे बघा मस्त गोंड्याची फुलं आली आहेत, ती काढून घेते। तर अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की कधीही नाश न होणारा असा, म्हणून अक्षय तृतीय दिवशी केलेले दान, ज्ञान, जप हे अक्षय प्राप्ती देणारे असते, म्हणून ह्याला अक्षय तृतीया असे म्हटले जाते। आणि या दिवशी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते, तसेच माता अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते। आणि वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी आवडता महिना आहे, म्हणून आज विष्णू भगवान आणि लक्ष्मी देवी यांची पूजा केली जाते। जेवणाला सुरुवात करते। जेवणामध्ये बघू काय बनवायचं आहे ते। मी एवढी मोठी काही जास्त तयारी नाही केली आहे जेवणासाठी, सिंपल असं जेवण बनवणार आहे। वरण भात, चण्याची उसळ आणि एक काहीतरी गोडाचा पदार्थ करू देवाला दाखवण्यासाठी। तर चला आता मी वरण कुकर लावून घेते। वरण बनवते वेळी मी डायरेक्ट फोडणी, म्हणजे वरण बनवते वेळी टोमॅटो आणि मिरची जी आहे ती मी डायरेक्टच लावते, फोडणीला देते वेगळा टोमॅटो। मी आता सध्या माझा जो चॉपिंग बोर्ड आहे तो चेंज केला आहे। म्हणजे पहिल्यांदा माझ्याकडे चॉपिंग बोर्ड जेवढे होते ते सगळे प्लॅस्टिकचेच होते, मला एवढं माहिती नव्हतं। तर असं म्हणतात की प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड जो आहे तो तुम्ही यूज नका करू, कारण त्याच्यामध्ये रोज आपण काय कट करत असतो आणि त्याच्यामध्ये जे छोटे पार्टिकल्स असतात ते जे आपल्याला दिसत पण नाही ते रोजच्या जेवणामध्ये जातात, प्लॅस्टिकचे बारीक बारीक कण। तर कोणीही माझा व्हिडिओ बघत असेल आणि
तर आणि तुम्ही प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर प्लीज तो चेंज करा, लाकडाचा वापरा किंवा बेस्ट टू बेस्ट स्टीलचा वापरा. स्टीलचाही मी ऑर्डर केलेला पण तो थोडासा छोटा आला, तर मी आता पुन्हा ऑर्डर टाकली आहे. तर आता मी सध्या ह्याचा वापरते, लाकडाचा चॉपिंग बोर्ड. पण तुम्ही कोणीही जर प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर प्लीज लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरा किंवा स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरा. तर मी आता इथे वरणची तयारी करून घेते. त्याच्यासाठी टोमॅटो कट करून घेते. मी काय करते की टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्रच डाळ बॉईल करते वेळी त्याच्यामध्ये टाकते, कारण की मी वेगळ्या टोमॅटोची फोडणी देत नाही. तर मी आपलं साधं हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे वरण आहे ते वरण करणार आहे आज. तर आता हे टोमॅटो वगैरे कापून झाले, थोडंसं मीठ टाकते डाळीमध्ये आणि आता कुकर लावून घेते. तर आता मी पुरीसाठी पीठ मळून घेते. हे मल्टीग्रेन आटा आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते मी पुरीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं अजवाईन टाकते, म्हणजे डायजेस्ट व्हायला बरं होतं. तर आता हे पीठ मळून घेते. मल्टीग्रेनच्या पुऱ्या थोड्याशा अशा हार्ड होतात, पण बघू आज मी खूप वेळ आधी मळून ठेवते ते कशा होतील त्या. तर आता पीठ मळून घेते. तर आता पीठ मळून ठेवलं, आता हे करते, वरण फोडणीला घालते. वरण झालेलं आहे. तर आता त्याच्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेते वरण टाकायला. आणि माझं तर आता मी पहिल्यांदा मालपोळ्याची तयारी करून घेते. मालपोळ्यासाठी आमची जी कोकण पद्धतीची म्हणजे मालवणी पद्धतीचा जसा मालपोळा केला जातो तशा प्रकारे मी आज बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते सांगते मी तुम्हाला आता. तर मालपोहा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कधी कोण मैद्याचा पण बनवतात, मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करून पण बनवतात. तर मी मालवणी पद्धतीचा बनवते. तर त्याच्यामध्ये मी हे जिरं आणि बडीशेप आणि थोडीशी साखर घालून मिक्सरला त्याची पावडर करून घेतली. त्याच्यानंतर हे गूळ घेतलं आहे आणि गूळ तुम्हाला जेवढं गोड लागेल त्या पद्धतीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी आता पाणी घालते आणि पाणी घालून पूर्ण सगळं ते एकत्र करून घेते, कारण गुळाचे खडे असतात त्याच्यामुळे. नंतर ह्या पाण्यामध्येच मी हा जो मल्टीग्रेन आटा आहे गव्हाचं पीठ, जे तुमच्याकडे गव्हाचं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे मी चपात्यांना हेच वापरते म्हणून मग मी हे घातलं आहे. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये कलरसाठी थोडीशी हळद ॲड करते. आणि आता मी ह्याच्यामध्ये मगाशी जे जिरं बडीशेप आणि एकत्र करून मी ज्याची पावडर बनवून घेतली ती पावडर त्याच्यामध्ये मिक्स करते. थोडीशी त्याच्यानंतर वेलची पूड त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्याच्यानंतर थोडंसं आपलं मीठ घालणार, कारण साखर थोडीशी घालणार आहे बॅलन्स होण्यासाठी, म्हणून थोडंसं मीठ घालते मी. आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आणि मी आतमध्ये थोडंसं दूध घातलं, त्याने पण चव खूप छान येते. आणि हे बघू शकताय कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची. थोडंसं अजून पातळ केलं तरी चालतं. मी करते वेळी मग त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालेन किंवा दूध घालेन, पण आता मी आतमध्ये दूध घातलं आहे आणि हे छान असं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता इकडे मी वरण घालून घेते फोडणीला. त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला, त्याच्यानंतर जिरं घातलं, मोहरी घातली आणि आता डाळ जी आहे ती घातली त्याच्यामध्ये आणि हळद टाकली थोडीशी. झालंय फोडणीला देऊन थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता भात लावून घेते. मी तरी 12 वाजता जेवणाला सुरुवात केलेली. आता माझं बऱ्यापैकी होत आलंय. चण्याची उसळ झाली, त्याची काही मी रेसिपी नाही दाखवली. ते वरण झालं, त्याच्यानंतर आता भात लावून घेते. इकडे पुऱ्याचं पीठ मळून ठेवलंय. त्याच्यानंतर मालपुआसाठी त्याचं सगळं जे बॅटर आहे ते बनवून ठेवलंय. त्यानंतर आता भजीची तयारी करायची आहे, त्याच्यासाठी मी कांदा वगैरे कापून घेते. त्याच्या आधी भात लावते. तर आता इथे बघू शकता हे जे पीठ आहे ते आता मी बऱ्यापैकी मगासपासून काढून घेतले. व्हिडिओ नाही केलाय, पण आता हे बघा, आता मी हे लास्ट राहिले ते काढून टाकते. तर हे मी तूप घातलेत आणि तुपामध्ये आता हे तळून घेते. तळून म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहेत. तर हे बघा, हे एवढे सारे मालपोहे मी काढले आहेत आणि छान झाले, एकदम सॉफ्ट असे झाले. तर आता पुऱ्या करून झाल्या. पुऱ्या मी जास्त नाही केल्या, थोड्याशाच केल्या. तर हे बघू शकता इथे पुऱ्या करून झाल्यात माझ्या. आणि आता मी भाजी तळून घेते, त्याच्यानंतर कुरडया भाजते आणि मग आपली जी थाळी आहे ती रेडी झालेली आहे. थोडंसं मी लेट केलं जेवणाला, कारण की भूवी आता येईल, मग म्हटलं सगळ्यांनाच गरम गरम मिळेल म्हणून. तर आता भूवी येते आणि तिला तर म्हटलं ती यायच्या आधी तर काय आम्ही पण जेवणार नाही आहोत. मग आता एकदमच बाप्पाला दाखवू आणि त्याच्यानंतर बसू. आता मी भजी तळून घेते पटापट.
तळून घेते. भजी झाली, थोडी तळून झाली. तर भजी तळून घेतल्यानंतर मग जेवणाचं ताट रेडी करेन. तर आता मी थाळी तयार करते. जी अक्षय तृतीय स्पेशल जी व्हेज थाळी बनवलेली आहे, साधी सिंपल, तर ती आता मी तयार करते. स्पेशल थाळी, व्हेज थाळी तयार झालेली आहे. वरण भात, चण्याची उसळ, पुरी, भजी, मालपुआ आणि पापड. पापड आम्ही बाप्पाला दाखवत नाही, फक्त मी या थाळीमध्ये ठेवलाय. तर आता बाप्पाला दाखवून घेते थाळी. चला आता आम्ही जेवून घेतो. भोवी आली, खूप लेट झालंय. भोवीसाठी थांबलेलो, तर आता सगळे एकत्र जेवायला बसतो. अनिकाला भरवायच्या आधी मी नंतर बसेन, आधी अनिकाला भरवते. तर मगाशी मी पूजा केली त्यावेळी मी अन्नपूर्णेची आज पूजा केली जाते. तर अन्नपूर्णाची काही मूर्ती नाही आहे माझ्याकडे, तर म्हणून मी शेगडीचीच पूजा करते. तर मगाशी मी विसरलेली करायला, तर ते आता करून घेते पूजा. इथे आता भोवीला जेवण वाढलंय आणि किती येत आहेत, कॉल चालू आहे त्यांचे, त्याच्यामुळे. तर आता भोवीला देते. इथे दिलंय, आता विचारते तिला काय काय आवडलं आज. भोवी, काय आवडलं तुला? नो वालपुआ, दे मालपुआ. वरण भात. हा, कारण तुला ते भेटलं ना, म्हणून वरण भात नको. आणि जो चण्याची उसळ. गुड. ओके, सो एन्जॉय. ओके, मी आता बसू जेवायला. तर आता मी आधी पहिल्यांदा अनिकाला भरवलं, भोवीला दिलं, आणि आता मी बसेन. थोडंसं किचन आवरायचं आहे, ते आवरून नंतर मी बसते जेवायला. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, आणि स्वतःची काळजी घ्या.